जिल्हा बँकेत 79 जागांसाठी शिपाई भरती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बँकेने शिपाई पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या नव्या भरती प्रक्रियेअंतर्गत बँकेच्या विविध शाखांमध्ये एकूण 79 रिक्त पदांवर शिपायांची भरती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली जिल्हा बँकेने 444 लिपिक पदांसाठी भरती जाहीर केली होती आणि या लिपिक भरतीसाठी तब्बल 19,000हून अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले असून या पदासाठीची परीक्षा येत्या 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. लिपिक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आता बँकेने प्रशासकीय कामकाज सुलभीकरणासाठी शिपाई भरतीचा निर्णय घेतला आहे आणि या पदांसाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रक्रिया राबवली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याचा सुरुवात करण्यात झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना 12 ऑगस्टपासून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. बँकेकडे थेट टपाल अथवा कुरिअरद्वारे आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत अशी स्पष्ट माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन बँकेच्या वतीनं करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.